नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. मित्रहो, आज मी तुम्हाला जे व्याख्यान देणार आहे त्या व्याख्यानाचा विषय आहे जागतिक राजकारण नवीन विकास. हा विषय वर्ग MA सेकंड सेमिस्टर 3 साठी आहे. या विषयाची सुरुवात आपण पहिलं प्रकरण परराष्ट्र धोरण याने करणार आहोत. तत्पूर्वी आपण या विषयाच्या सिलेबसची ओळख करून घेऊया. जागतिक राजकारण नवीन विकास या विषयाच्या सिलेबसमध्ये 5 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण त्या 5 प्रकरणांची थोडक्यात माहिती घेऊया. पहिले प्रकरण आहे परराष्ट्र धोरण. आधुनिक काळात राष्ट्र राज्यांच्या कल्पनेमुळे, संचार माध्यमांच्या तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे पूर्वी अतिशय दूरची वाटणारे राष्ट्र आता अगदी जवळ वाटू लागले आहेत. त्यामुळे देशादेशातील संबंधांचे क्षेत्र व्यापक बनले आहे. प्रत्येक राष्ट्राला आपल्या विकासासाठी किंवा अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी इतर देशांशी संबंध ठेवावे लागतात. कोणताही देश आता स्वयंपूर्ण राहिलेला नाही. प्रत्येक देशातील शासनास दुसऱ्या राज्यातील शासनाशी विशिष्ट पद्धतीचे आचरण ठेवावे लागते आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचं जे हित आहे ते त्याला साध्य करावं लागतं. म्हणून पहिल्या प्रकरणात परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, परराष्ट्र धोरण निर्मिती कशी होते, त्याची उद्दिष्ट काय आहे, तसेच परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे अंतर्गत आणि बाह्य स्वरूपातले घटक कोणते आहेत, परराष्ट्र धोरण निर्मितीत राज्याची भूमिका कशा स्वरूपाची असते, राज्याच्या भूमिकेत त्या देशाची मूल्य, तत्वे, नेतृत्व आणि शासन पद्धती कशा स्वरूपाच्या असतात, त्यांचा प्रभाव या परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे हस्तक्षेप आणि बळ किंवा सक्ती. हस्तक्षेप म्हटले तर हेरगिरी करून राजकीय आर्थिक जीवनावर प्रभाव टाकणे, घातपाती कृत्य घडवून आणणे अशा गोष्टी केल्या जातात. तर बळाच्या वापरमध्ये अनेक अर्थाने जर त्याच्यात बघितलं तर सैनिकी शक्तीचा वापर करणं, युद्ध धमकी देणं किंवा प्रत्यक्षात युद्ध करणं. मग अशा या हस्तक्षेपाच्या पद्धती कोणत्या आहेत, या हस्तक्षेपाचे परिणाम काय होतात आणि त्यात सीमापार संबंधांवर कसे प्रभाव पाडतात. जसं भारत सध्या त्याच परिस्थितीतून जाताना आपल्याला दिसून येतो. तिसरं प्रकरण आहे राजकारणावर जागतिक व्यापाराचा परिणाम. जागतिकीकरण या प्रक्रियेपासून आज कोणताही देश अलिप्त राहू शकत नाही आणि आर्थिक उदारीकरण हे या प्रक्रियेतील साधन आहे. आज जागतिक राजकारणाचं जे केंद्र आहे ते आर्थिक स्वरूपाचं आहे. जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता होण्यासाठी स्पर्धा सुद्धा दिसून येते. आज प्रत्येक देश मग तो विकसित असेल, विकसनशील असेल किंवा अविकसित असेल, स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या दृष्टिकोनातून जास्त प्रयत्नशील दिसून येतो. परिणामी पाश्चिमात्य देशांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. याला आर्थिक आणि व्यापारी विकासाची सुवर्ण संधीही म्हणू शकतो किंवा या प्रक्रियेकडे आज संशयाने सुद्धा बघितता येऊ शकते. यातून किंवा या निमित्ताने जागतिक व्यापार या देशावर आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रभाव पाडताना आपल्याला दिसून येतो. या जागतिक व्यापाराला नियंत्रित करण्यासाठी विश्व व्यापार संघटना आणि विभागीय व्यापार संघटना आहे. या देशांचे वर्तन कसे असते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरा आहे MNCS आणि PNCS. या संकल्पना बहुराष्ट्रीय कर्त्यांशी संबंधित आहे, बऱ्यापैकी सारख्या आहेत. जो काही फरक आहे तो आपण शिकताना बघूयाच. पण या संकल्पना जिथे त्यांची गुंतवणूक आहे किंवा ज्या देशांमध्ये ते आहेत त्यांच्या राजकारणावर कशा पद्धतीने ठसा पाडतात हे आपल्याला समजून घ्यायचं. चौथं प्रकरण आहे राष्ट्रासमोरील आव्हाने. याच्यामध्ये 4 जे टॉपिक्स दिलेले आहेत ते कुठेतरी मानवी अधिकारांचं उल्लंघन करण्याशी जास्त संबंधित आहेत. त्यात पहिला भाग येतो लष्कराचा वापर. आज सध्या सुद्धा जर तुम्ही वातावरण बघितलं तर लष्करी प्रशिक्षण, लष्करी साधन सामग्रीचे प्रात्यक्षिके, लष्करी तळ आणि प्रत्यक्ष लष्कराचा वापर करणं यासारख्या घटना घडताना दिसत आहेत. एक भीतीचं वातावरण निर्माण होते. तिसरं महायुद्ध होतं की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते.
देशांतर्गत आणि सीमेवर याचा वापर वाढल्याने नागरिकांना असुरक्षित वाटते. प्रत्यक्षात दबाव निर्माण करण्यासाठी सुद्धा लष्कराचा वापर जो आहे तो सर्रासपणे केला जातो. दुसरा मुद्दा आहे तो दहशतवाद. देश विकसित असो, अविकसित असो किंवा विकसनशील असो, प्रत्येक जण या समस्येला बळी पडले आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय असं जीवन दूषित करण्याचं काम या दहशतवादाने केलंय. आणि आधुनिक काळात म्हणाल तर दहशतवादी संघटनाच्या जो हिंसाचार घडवून आणण्याची जी क्षमता आहे तिच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे आणखीनच एक आव्हान जे आहे ते जगासमोर निर्माण झालेलं आहे. तिसरा आव्हान जे आहे वांशिक हिंसाचार. वांशिक संघर्ष आणि हिंसाचारामुळे लोकशाहीच्या अस्तित्वाला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे. यातून प्रादेशिकतावाद आणि संकुचिततावाद वाढला जातो. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये सुद्धा या वर्णभेदावरून, या वांशिक भेदावरून जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटताना आपल्याला दिसतात. चौथा आव्हानाचा प्रकार आहे निर्वासित. जसं आपण हे वरचे मुद्दे बघतो आहोत की लष्कराचा वापर होतो आहे, दहशतवाद आहे, वांशिक समस्या आहे, त्याचबरोबरीला नागरिक युद्ध आहे आणि इतर जे काही नैसर्गिक आपत्ती सारख्या समस्या आहेत, याच्यामुळे बऱ्याच लोकांना स्वतःचं गाव, शहर, देश सोडून जावं लागतं. आणि त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न निर्माण होतो, त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे देशांसमोर सुद्धा या निर्वासितांचा प्रश्न जे आहे तो आव्हान म्हणून उभा आहे. या समस्या मानवी अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला या समस्यांकडे बघायचं आहे. पाचवं प्रकरण आहे पर्यावरणीय समस्या आणि देश. पर्यावरणीय समस्या आज प्रत्येक देशासाठी आव्हान आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणीय दृष्टिकोनातून जागृती झालेलीच आहे. त्या संदर्भात चळवळी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये अनेक परिषदा सुद्धा झालेल्या आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आजही या पर्यावरणीय समस्यांकडे अजूनही तितक्या प्रकर्षाने बघितलं जात नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणीय समस्या काय आहेत, जागतिक पातळीवर देशांनी पर्यावरणीय जनजागृतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी काय प्रयत्न केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये देश म्हणून एक विकसित देश त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो आहे, विकसनशील कोणत्या दृष्टीने बघतो आहे किंवा अविकसित देश कोणत्या दृष्टीने बघतो आहे, या संदर्भात सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग येतो स्त्रीवादाचा. स्त्रीवाद ही एक प्रकारची विचारसरणी आहे, एक चळवळ आहे आणि एक राजकीय शक्ती म्हणून तिच्याकडे बघितले जाते. आणि स्त्रीवादाचा उद्देश हा आहे की जशी स्त्री ही सामाजिक पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि तिला सबळ करणं, तिला समान दर्जा प्राप्त करून देणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे तिच्या सबलीकरणासाठी नेमकं कशा पद्धतीची वाटचाल केली जात आहे तीही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला बघायची आहे. त्यामुळे स्त्रीवाद म्हणजे काय, त्याची आधारभूत तत्वे कोणती आहेत, स्त्रीवादीच्या चळवळीचे प्रवाह किंवा त्याचे विचारसरणी कोणत्या आहेत आणि जागतिक पातळीवरील प्रयत्न जे आहेत ते सुद्धा आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. अशा पद्धतीने या 5 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला या सिलेबसमध्ये करायचा आहे. आपण आपल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया, परराष्ट्र धोरण, त्याचा अर्थ. त्या अगोदर आपण 2 व्याख्या बघूयात. जागतिक राजकारणाच्या अनुषंगाने या व्याख्यांकडे बघणं गरजेचं आहे. पहिली व्याख्या आहे क्विन्सी राईट यांच्या मते आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रमुख स्तरावर प्रभाव पाडण्याची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची कला म्हणजे राजकारण होय. आणि दुसरी व्याख्या म्हणजे ज्याद्वारे सत्ता प्राप्त केली जाते, राखली जाते आणि सुरक्षित ठेवली जाते अशी प्रक्रिया म्हणजे राजकारण. आणि या दोन्ही व्याख्यांवरून असं लक्षात येतं की राष्ट्रीय हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर टाकलेला प्रभाव हा फार महत्वपूर्ण आहे. आजच्या युगातील जागतिक व्यवस्था सर्व राज्यांना परस्परांशी संबंध ठेवण्यास बाध्य करीत असते. आणि त्या अनुषंगाने या व्याख्यांकडे बघितलं तर प्रत्येक देश एकमेकांशी संबंध ठेवताना स्वतःच्या राष्ट्रीय हिताला महत्त्व देत असतो. आणि त्यासाठीच परराष्ट्रीय धोरण हे आंतरराष्ट्रीय वर्तनाचं एक विवेकी विश्लेषण करणारी संकल्पना आहे.
कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण समजून घेतल्याशिवाय राज्यातील संबंध समजून घेता येऊ शकत नाही. याशिवाय परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. तसेच परराष्ट्र धोरण एक महत्त्वपूर्ण साधन आहे ज्याच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रहिताचा विस्तार करू शकतो. ऐतिहासिक काळापासून राज्यांचे संबंध आहेत आणि हे संबंध कशा स्वरूपाचे होते तर विवाह, युद्ध, मैत्रीचा, सहकार्याचा करार अशा स्वरूपाचे. आणि आज याच्या पुढे जाऊन या संबंधांमध्ये आणखीन व्यापकता आलेली आहे. प्लेटो, एरिस्टॉटल आणि कौटिल्य यांच्या लिखाणात एक राज्याने दुसऱ्या राज्याशी संबंध ठेवावेत याचा उल्लेख आढळतो. आणि आजच्या कालखंडामध्ये जी व्यापकता आली आहे त्या व्यापकतेचं कारण आहे की जगात कोणीही स्वयंपूर्ण नाहीये. आणि ही व्यापकता वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळते की आज शैक्षणिक देवाणघेवाण होतात, अणुविषयक करार आहे, गुंतवणूक, व्यापार करार आहेत, विविध विश्व आणि विभागीय स्वरूपाच्या संघटना आहेत, विविध विषयांवर परिषदा होतात, विविध देशांना भेटी दिल्या जातात, त्यांच्याशी चर्चा केली जाते. आणि साहजिकच जगात जर कोणी स्वयंपूर्ण नाहीये त्यामुळे कोणीही स्वतंत्रपणे स्वतःचा विकासही घडवून आणू शकत नाही. सर्व राज्यांशी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय इत्यादी प्रकारचे संबंध जे आहेत ते ठेवावेच लागतात. प्रत्येक राज्याच्या शासनाला काही कृती करण्याचे, तद्वत कृती न करण्याचे बंधन पाळावे लागतात. म्हणजे प्रत्येक शासनास दुसऱ्या राज्यातील शासनाशी विशिष्ट पद्धतीचे आचरण ठेवावे लागतात. आणि याच्याच माध्यमातून राज्यांना त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे निश्चित अशी दिशा प्राप्त होते ज्याच्या माध्यमातून ते स्वतःचे उद्दिष्ट जे आहे ते साध्य करतात. परंतु सर्व प्रकारच्या संबंधांचा विचार परराष्ट्र धोरणांमध्ये होत नाही. परराष्ट्र धोरणांमध्ये केवळ राज्याच्या शासनाने दुसऱ्या राज्याच्या शासनाशी शासकीय स्तरावर प्रस्थापित केलेल्या संबंधांचाच समावेश होतो. कारण याच्या व्यतिरिक्त जो काही दुसरा अभ्यास आहे जसं औपचारिक, अनौपचारिक, शासकीय, अशासकीय, योजनाबद्ध, अनियोजित असे जे काही संबंध आहेत त्या संबंधांसाठी संपूर्णतः आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासावा लागेल. पण आंतरराष्ट्रीय संबंधांचा एक पैलू म्हणून आपण परराष्ट्र धोरणाकडे बघतो आहोत. त्यामुळे त्याचा संबंधांचा अभ्यास करताना तो या स्तरावर करावा लागेल. परराष्ट्र धोरणामध्ये सर्व मूलभूत गोष्ट जी तुम्हाला जाणवली असेल की राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हितासाठीच आखले जाते आणि त्याच्यासाठीच दोन राष्ट्र किंवा दोनपेक्षा जास्त राष्ट्र हे एकमेकांशी देवाणघेवाणीचा करार करतात, व्यवहार करतात, लेनदेन करतात, चर्चा, बोलणी करतात. आणि या घडामोडींवरून लक्षात येतं की हे सर्व व्यवहार सर्व स्पर्शी आहे. भले आपण शासकीय स्तरावर प्रस्थापित केलेल्या संबंधांचा अभ्यास परराष्ट्र धोरणात करतो, पण त्याच्यामध्ये राजकीय व्यवहारासोबतच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व्यवहार याचा सुद्धा उल्लेख येताना दिसतो. आज आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, राजनैतिक व्यवहार आहेत आणि यांच्या नियमांद्वारे जगातील सर्वच व्यवहार नियंत्रित होताना दिसतात. परिणामी आज जगामध्ये अनेक स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि हीच राष्ट्र स्वतंत्रपणे विविध स्तरावर कोणत्याही देशाशी कसा व्यवहार करायचा याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. परराष्ट्र धोरण हे राज्याच्या बाह्य स्वरूपाशी निगडित आहे. म्हणजे राष्ट्रांतर्गत धोरण हे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यकच आहे. मात्र ते ठरवताना बाह्य स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत, घटना आहेत याच्याशी ते जास्त संबंधित स्वरूपाचं असतं. आणि याच्यामध्ये देशांचं जे परस्परावलंबित्व आहे त्यामुळे आजच्या स्थितीला सहकार्य अनिवार्य झालेले दिसते. त्यामुळे परराष्ट्र धोरणाचा हेतू जागतिक राजकारणामध्ये अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण बघूया परराष्ट्र धोरणाच्या व्याख्या आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण. परराष्ट्र धोरणाची व्याख्या मर्यादित आणि व्यापक अशा दोन्ही अर्थाने होऊ शकते. व्यापक दृष्टीने त्यात ध्येय, योजना व राज्याच्या तद्विषयक कृतीचा समावेश होतो. मर्यादित अर्थात परराष्ट्र धोरण म्हणजे राज्याने केवळ परराष्ट्रांबाबत केलेल्या कृती होय. या अनुषंगाने जसं आपण बघितलं की परराष्ट्र धोरणाची व्यापकता जी आहे की त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या संबंधांचा अभ्यास होत नाही.
मध्ये औपचारिक, अनौपचारिक, शासकीय व अशासकीय, योजनाबद्ध व अनियोजित अशा प्रकारचे संबंध असतील किंवा त्याही पलीकडे नागरिकांचेही परस्परांमध्ये व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित झालेले असतात, त्यांचाही विचार परराष्ट्र धोरणामध्ये होत नाही. त्यामुळे पुढच्या ज्या 3 व्याख्या आहेत त्या 3 व्याख्या आधी आपण बघूया की परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर एका राष्ट्राद्वारे दुसऱ्या राष्ट्राबाबत स्वीकारलेलं धोरण किंवा व्यवहार आहे. दुसरी व्याख्या आहे प्रोफेसर चार्ल्स बर्टन मार्शल यांची. त्यांच्या मते परराष्ट्र धोरण म्हणजे राज्य सत्तेने आपल्या क्षेत्राबाहेरील परिस्थितीला प्रभावित करण्यासाठी केलेल्या कृतीचा क्रम होय. आणि तिसरी व्याख्या आहे रुथनास्वामी यांची की तत्वे आणि कृतीच्या संचाद्वारे राज्याचे दुसऱ्या राज्याशी असणारे संबंध नियमित करणे म्हणजे परराष्ट्र धोरण होय. वरील व्याख्यांचं विश्लेषण केल्यास असं आढळतं की दुसऱ्या राज्याच्या अशा कृती किंवा क्रिया ज्यामध्ये बदल होणे अपेक्षित नसते किंवा त्यात परिवर्तन असंभवनीय आहे त्या परराष्ट्र धोरणाच्या कक्षेमध्ये येत नाही. परंतु परराष्ट्र धोरणाबाबत हा दृष्टिकोन चुकीचा आहे. परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट दुसऱ्या राज्यांच्या व्यवहारामध्ये केवळ बदल करण्याचे असू नये तर त्यांना नियमित करण्याचे असावे, हेच आपल्याला रुथनास्वामींच्या व्याख्येमधून लक्षात येते. कारण काही वेळा दुसऱ्या राज्यांच्या व्यवहारात बदल करावं असंही आपल्याला वाटतं आणि काही वेळेस हा बदल होऊ नये अशीही अपेक्षा असते. जसं भारताच्या काश्मीर विषयक धोरणास सोव्हिएत रशियाचा पाठिंबा होता, पण ब्रिटन जो देश आहे त्याने हा पाठिंबा राखून ठेवला होता. भारतीय परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट ब्रिटनच्या काश्मीर विषयक धोरणात बदल घडवून आणावे असे होते त्यावेळी. परंतु त्याचबरोबर रशियाचा पाठिंबा आपल्याला सदैव राहील असाही प्रयत्न भारताने सातत्याने चालू ठेवला आणि आजपर्यंत आपल्याला तो पाठिंबा मिळाला सुद्धा. भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये 2 तत्व आहेत की युद्धाला विरोध करायचा आणि शांततेच्या माध्यमातून राजकीय स्वरूपाचे संघर्ष सोडवायचे. दुसरं तत्व आहे की इतर राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करायचा नाही. स्वातंत्र्यानंतर आजतागायत भारताने या सगळ्या गोष्टींना महत्त्व पण दिलेलं आहे आणि आजही आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये या तत्वांचं स्थान आवश्यक मानलं जातं. पण त्याच्याही पुढे जाऊन आता कुठेतरी आपण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये ही गोष्ट अवलंबित करत आहोत की आम्ही युद्धाला विरोध करतोय म्हणजे आम्ही घाबरत नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने राजकीय स्वरूपाचे संघर्ष सोडवतो, तर याचा अर्थ की आम्ही युद्ध करणारच नाही असाही होत नाही. याशिवाय इतर राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणं ह्या गोष्टीवर जरी आपण ठाम असलो पण स्वतःच्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आजही आपल्याला त्याच्यावर वास्तविकतेनुसार किंवा वास्तववादानुसार विचार करायची वेळ आलेली दिसून येते. म्हणजे सध्या जी काही भारताची आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्थिती जी आहे त्या स्थितीचं विश्लेषण आपण या पद्धतीने करू शकतो. परराष्ट्र धोरणाच्या आणखीन काही व्याख्या आपण बघूया. जॉर्ज मॉडेल्स्की यांच्या मते परराष्ट्र धोरण म्हणजे राज्याच्या व्यवहाराची अशी विकसित पद्धती की जिच्याद्वारे एक राज्य दुसऱ्या राज्यास आपल्या इच्छेनुसार व्यवहार करण्यास सांगत असते किंवा आपल्या व्यवहाराची जुळवणी आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार करून घेत असते. त्यांच्या व्याख्येत राज्याच्या अशा सर्व कृतींचा समावेश करावा लागेल की ज्यामुळे दुसऱ्या राज्यांचे व्यवहार नियमित करता येतील. फेलिक्स ग्रॉस यांनी तर यापुढे जाऊन असं म्हटलं आहे की एखाद्या राज्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय देखील परराष्ट्रीय धोरणात समाविष्ट होत असतो. आणि हर्टमन यांनी म्हटले की परराष्ट्र धोरण म्हणजे मुद्दाम निवडलेल्या राष्ट्रीय हितसंबंधाचे पद्धतशीर विधान आहे. थोडक्यात परराष्ट्रीय धोरण निर्धारक हे राजकीय समुदायाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि या समुदायाच्या सूचनेनुसारच ते वागत असतात. या धोरण निर्धारकांचे परराष्ट्र संबंधांबाबत प्रमुख स्थान असते. परराष्ट्र धोरणाची घडण करताना त्यांनी राजकीय समुदायाकडून ज्या पद्धतीच्या सूचना प्राप्त केलेल्या असतात किंवा ज्या पद्धतीचे साधन सामुग्री त्यांना मिळत असते त्याचाच आधार ते घेतात आणि त्यानुसारच दुसऱ्या राज्यांच्या व्यवहारामध्ये परिवर्तन घडवून आणत असतात.
किंवा राज्यांच्या व्यवहारांना नियमित करत असतात. सध्या भारत चीन यांच्या स्थितीचं जर वर्णन करायचं म्हटलं तर त्यांच्यात चालू असलेला सीमावाद तो या व्याख्यांच्या अनुषंगाने आपल्याला समजून घेऊ शकतो की दोन्हीही देश जे आहेत ते आपल्या इच्छेनुसार दुसऱ्या राज्याला व्यवहार पण करण्यास सांगत आहे आणि त्यांचे व्यवहार नियमित करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. एकमेकांना वरचढ होण्यासाठी ते एक प्रकारची स्पर्धाच करतात. कोणत्या तरी पद्धतीने, जसं भारताने ऍप बंद करायला सांगितले किंवा भारताने युद्धाची तयारी केली किंवा लष्कराला प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीचे प्रयत्न चीनकडनं सुद्धा होत आहेत आणि या माध्यमातून ते कुठेतरी एकमेकांवर प्रभाव निर्माण करतायत की तुम्ही आमच्या इच्छेनुसार व्यवहार करा किंवा जे पूर्वीचे व्यवहार होते त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळं नियमित असावं असं लक्षात येतं. अशा पद्धतीने मॉडेल्स्की यांनी राजकीय समुदायाकडून प्राप्त सूचनांना इनपुट व त्यानुसार बाह्य राज्याशी केलेल्या व्यवहाराचं आउटपुट असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे वरील व्याख्यांवरून आपल्या लक्षात येते की राज्याच्या परराष्ट्रीय धोरणात पुढील बाबींचा समावेश हा होत असतो. त्यात पहिली बाब आहे की परराष्ट्रीय धोरणात आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना राज्याची उद्दिष्टे किंवा राष्ट्रीय हित साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी बाब आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना आपल्या धोरणविषयक सिद्धांतांचं प्रतिपादन केलं जातं. कोणत्या तत्वांना, कोणत्या मूल्यांना आपण महत्त्व देतो हे त्या माध्यमातून सांगणं आवश्यक आहे. तिसरं येतं की जी काही आपली क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपण इतर राज्यांशी आर्थिक, राजकीय व सैनिकी संबंध जोडणं. आणि चौथी बाब आहे की शेजारील राष्ट्रांच्या संदर्भात आर्थिक व लष्करी स्थितीचे आणि आंतरराष्ट्रीय स्थितींचं मूल्यमापन करणं. जगातील राष्ट्रे अंतर्गत धोरणात आणि परराष्ट्रीय व्यवहारात आता पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आणि त्याच्याच आधारे जनतेच्या इच्छा आकांक्षानुसार ही धोरणं आखली जातात. चर्चा असतील, वाटाघाटी असतील किंवा समस्यांचं एक प्रकारे समंजसपणे निराकरण करणं इत्यादी शिष्टसंमत व शांततामय मार्गाचा अवलंब आज जागतिक व्यवहारामध्ये होत आहे आणि याच्याच माध्यमातून आपलं परराष्ट्रीय धोरण हे जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा सुद्धा प्रयत्न होताना दिसतो.